नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बघा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. तर बघा या ठिकाणी आज पण मित्रांनो पुन्हा एकदा DMER मुंबई पदभरती 2025 कडे बघा या ठिकाणी सर्व पदांसाठी मित्रांनो उपयुक्त अशा या ठिकाणी बघा आजच्या मित्रांनो या ठिकाणी आज व्हिडिओमध्ये आपण प्रश्नोत्तर या ठिकाणी आज कव्हर करत आहोत. बघा जी की मित्रांनो या ठिकाणी TCS पॅटर्नवर आधारलेली आहे. म्हणून काय करा मित्रांनो, हा जो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ आहे बघा शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल या ठिकाणी सबस्क्राईब बघा या ठिकाणी आताच आपल्या चॅनल मित्रांनो करून घ्या. मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय, तर 2023मध्ये मित्रांनो या ठिकाणी झालेल्या परीक्षेत या ठिकाणी विचारण्यात आलेले GKचे प्रश्नसंच या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत. म्हणून काय करा बघा, वही पेन घ्या. वही पेनमध्ये मित्रांनो हे सर्व काही जे 25 प्रश्नसंच आहेत हे सर्व तुम्ही या ठिकाणी वहीमध्ये त्या लिहून घ्या आणि लिहून मित्रांनो हे सर्वच प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाठांतर मात्र करून घ्या. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे, तर बघा या ठिकाणी प्रश्न पहिला, भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली. तर ऑपरेशन मित्रांनो बघा या ठिकाणी भारतातील आपल्या ऑपरेशन ब्लू स्टार ही जी मित्रांनो मोहीम आहे बघा ही या ठिकाणी कोणत्या शहरात राबवली गेली. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर बघा क्रमांक अ अमृतसर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा अमृतसर मित्रांनो बघा या शहरामध्ये आपल्या भारतातील पहिला या ठिकाणी ब्लू स्टार ही मित्रांनो मोहीम या ठिकाणी राबविण्यात आली होती. क्रमांक या ठिकाणी अ आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, या ठिकाणी मित्रांनो आणखी एक बात म्हणजे अमृतसर या ठिकाणीच मित्रांनो बघा या ठिकाणी 13 एप्रिल 1919 रोजी मित्रांनो बघा या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड या ठिकाणी घडला होता. बघा 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड मित्रांनो अमृतसर या शहरात या ठिकाणी घडला होता. इतकं तुम्ही लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढचा बघा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न कशा प्रकारचा आहे, तर हा काय आहे, राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधी सुरुवात झाली किंवा कधी सुरुवात झाली या प्रकारचा प्रश्न आहे बघा. तर राज्यामध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मित्रांनो या ठिकाणी कोणत्या वर्षी राबविण्यात आला, तर जे की या ठिकाणी बघा क्रमांक ब 2000 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा मित्रांनो 2000 वर्षी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक या ठिकाणी ब हे आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे चांद बीबीची राजधानी कोणत्या ठिकाणी होती, तर बघा मित्रांनो या ठिकाणी चांद बीबीची मित्रांनो राजधानी या ठिकाणी कोणत्या ठिकाणी होती, तर जे की क्रमांक क अहमदनगर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा आपल्या महाराष्ट्रातला मित्रांनो काय जिल्हा जे की अहमदनगर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, अहमदनगर हा जिल्हा बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीनं या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. लक्षात ठेवून घ्या बघा सर्वात मोठा जिल्हा. ओके, तर सर्वात लहान जिल्हा बघा सिंधुदुर्ग आहे मित्रांनो या ठिकाणी सिंधुदुर्ग हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मित्रांनो सर्वात लहान जिल्हा आहे बघा. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. ओके, यासोबतच बघा पुणे हा जिल्हा मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. यासोबत पुणे हे मित्रांनो बघा विद्येचे माहेरघर आहे बघा. लक्षात असेल तुम्हाला सर्वांना माहीत देखील असेल विद्येचे माहेरघर. पुढे यासोबत चौथा, भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण आहेत, तर भारतीय संस्कृती कोशाचे मित्रांनो या ठिकाणी संपादक कोण, तर जे की क्रमांक ड पंडित महादेव शास्त्री जोशी या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर क्रमांक ड या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, पुढे एका मुंगीचे महाभारत या साहित्याचे लेखक कोण, तर मित्रांनो बघा या ठिकाणी काय प्रश्न आहे बघा एका मुंगीचे महाभारत या साहित्याचे लेखक कोण, तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की राईट आन्सर असणार आहे क्रमांक अ गंगाधर गाडगीळ बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे बघा मित्रांनो एका मुंगीचे महाभारत या साहित्याचे लेखक कोण, तर गंगाधर गाडगीळ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक अ हे असणार आहे. ओके, यासोबतच बघा दया पवार यांनी मित्रांनो बघा या ठिकाणी दया पवार यांनी बलुतन काय मित्रांनो बघा बलुतन हा मित्रांनो या ठिकाणी ग्रंथ यांनी लिहिलेला आहे. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. ओके, यासोबतच पुढे बघा सहावा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली, तर मित्रांनो बघा या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली, तर जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक ब 1992 रोजी मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. जर तुम्हाला या ठिकाणी दिवस विचारला तर तो आहे बघा 31 डिसेंबर मित्रांनो. लक्षात घ्या 31 डिसेंबर
1992 रोजी मित्रांनो या ठिकाणी बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. ओके, यासोबतच बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो या ठिकाणी महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली, तर राज्य महिला आयोगाची ती 1993 रोजी करण्यात आली होती. लक्षात तुम्ही ठेवून घ्या, राज्य महिला आयोग आपल्या महाराष्ट्रात. तर या ठिकाणी आपला प्रश्न जी की राईट आन्सर बघा क्रमांक ब 1992 असणार आहे. पुढचा, राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतो किंवा पाठवू शकतात किंवा कोणाकडे आपला राजीनामा सुपूर्द करू शकतो. तर या ठिकाणी बघा आपला प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक क राष्ट्रपती. बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर मित्रांनो असणार आहे. बघा या ठिकाणी राष्ट्रपती आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. तर राष्ट्रपती मित्रांनो बघा आपला या ठिकाणी राजीनामा कोणाकडे देतो, तर उपराष्ट्रपतीकडे देतो. बघा लक्षात ठेवून या ठिकाणी उपराष्ट्रपतीकडे राष्ट्रपती हा राजीनामा देतो. पुढे या ठिकाणी बघा 8वा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील लोकसभेवर किती खासदार निवडून पाठवले जातात. तर बघा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातील आपल्या लोकसभेवर एकूण किती खासदार या ठिकाणी निवडून पाठवले जातात, तर जे की बघा क्रमांक ड या ठिकाणी 48. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा मित्रांनो ठिकाणी किती, तर आपल्या महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण किती खासदार पाठवले जातात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेच्या जागा किती या प्रकारचा तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न. तर या ठिकाणी लोकसभेची जागा किती, तर जे की क्रमांक ड 48 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. यासोबतच 19 जागा मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या आहेत. बघा लक्षात घ्या, राज्यसभेच्या 19 जागा आहेत. यासोबत 288 मित्रांनो या जागा बघा विधानसभा आहेत. बघा लक्षात घ्या तुम्ही, विधानसभेच्या मित्रांनो या ठिकाणी 288, तर 78 जागा या ठिकाणी विधान परिषदेच्या. बघा मित्रांनो विधान परिषदेच्या मित्रांनो या ठिकाणी किती 78 जागा आहेत. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. ओके, पुढे बघा आणखी एकदा सांगतो, 288 विधानसभा, 288 विधानसभा, 78 विधान परिषद, 19 राज्यसभा आणि 48 या ठिकाणी लोकसभा. या ठिकाणी आपला प्रश्न राईट आन्सर क्रमांक 48 असणार आहे. आपल्या महाराष्ट्र मित्रांनो या ठिकाणी लोकसभेवर एकूण किती, तर 48 खासदार या ठिकाणी निवडून येतात. पुढे बघा 9वा प्रश्न कशा प्रकारचा आहे, तर माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे. तर बघा माहिती अधिकार कायदा अधिनियम 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे. तर जे की बघा क्रमांक 48 तास या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा जे की क्रमांक आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे राष्ट्रीयकरण करण्यात आलेली भारतातील पहिली व्यापारी बँक कोणती. तर बघा मित्रांनो राष्ट्रीयकरण करण्यात आलेली पहिली आपल्या भारतातील व्यापारी बँक कोणती, तर ती म्हणजे बघा क्रमांक ब जे की स्टेट बँक ऑफ इंडिया. मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाचं मित्रांनो राष्ट्रीयकरण 1955 साली झालं. बघा लक्षात घ्या, 1955 सालीचं राष्ट्रीयकरण झालं. आणि जर जी स्थापना विचारली तर हिची बघा स्थापना 1 जुलै 1955 रोजी झालेली होती. लक्षात तुम्ही ठेवा 1 जुलै 1955 रोजी. तर बघा यासोबतच आपल्या मित्रांनो भारतामध्ये एकूण सर्वात पहिलं या ठिकाणी सरकारी बँकेचे कोण्या या ठिकाणी बघा राष्ट्रीयकरण झालं, तर ते म्हणजे RBIचं झालं होतं. बघा मित्रांनो RBIचं या ठिकाणी RBI या सरकारी बँकेचं या ठिकाणी पहिलं राष्ट्रीयकरण झालं होतं, जे की मित्रांनो बघा 1949 साली झालं होतं. बघा लक्षात ठेवून घ्या. या ठिकाणी RBIची स्थापना कधी झाली, तर 1 एप्रिल बघा 1 एप्रिल 1935 रोजी मित्रांनो RBI बँकेची स्थापना झाली होती. लक्षात ठेवून घ्या, RBIची स्थापना 1 एप्रिल 1935, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं आहे मित्रांनो द प्रॉब्लेम ऑफ रुपी या मित्रांनो ग्रंथातून या ठिकाणी बघा या RBI बँकेची स्थापना झाली होती. लक्षात ठेवून. तर काय या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर क्रमांक ब स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया पूर्वी या ठिकाणी बघा 2007च्या अगोदर एक व्यापारी बँक होती, परंतु मित्रांनो 2007च्या अगोदर हिला बघा या ठिकाणी सरकारी बँकेचा या ठिकाणी मित्रांनो दर्जा बहाल करण्यात आला आहे. लक्षात इतकं तुम्ही ठेवून घ्या. या 2 बाबी या ठिकाणी बघा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ओके, पुढे पुढचा बघा 11वा, तर आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात घातला गेला. तर बघा तर मित्रांनो या ठिकाणी आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात मित्रांनो घातला गेला होता, तर जे की क्रमांक रशिया. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. क्रमांक आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे LBT म्हणजे काय. बघा मित्रांनो या ठिकाणी इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, हा पाठ करा आताच. तर LBT म्हणजे काय, तर जे की बघा लोकल बॉडी टॅक्स. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा LBT म्हणजे काय,
तर लोकल बॉडी टॅक्स इतकं तुम्ही या ठिकाणी लिहून घेऊन पाठांतर करा बघा. लोकल बॉडी टॅक्स ओके लिहून घ्या बघा आत्ताच्या आता. ओके तर बघा पुढे कितवा 13वा प्रश्न बघा या ठिकाणी कशा प्रकारचा आहे. तर बघा क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो. तर क जीवनसत्वाच्या मित्रांनो या ठिकाणी अभावामुळे बघा या ठिकाणी कोणता रोग मानवाला होतो. तर जे की क्रमांक ड बघा स्कर्वी हा मित्रांनो रोग या ठिकाणी बघा क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. यासोबतच बघा मुळदूस हा रोग मित्रांनो या ठिकाणी ड या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. बेरीबेरी हा रोग बघा या ठिकाणी ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर रातांधळेपणा हा मित्रांनो या ठिकाणी अ या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. लक्षात तुम्ही ठेवा एकदम साधे आणि सरळ. जे की मित्रांनो बघा अ जर आलं बघा अ तर या ठिकाणी रातांधळेपणा, ब आलं बेरीबेरी, ब आणि बेरीबेरी मिळते जुळते, आणि क आणि स्कर्वी आणि क बघा हे मिळते जुळते. म्हणजे ठिकाणी बघा क जीवनसत्व या ठिकाणी आणि हे मूळदूसमध्ये ड आहे म्हणजे ठिकाणी ड जीवनसत्व. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर जे की क्रमांक बघा ड स्कर्वी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर बघा या ठिकाणी क या ठिकाणी क. ओके एक ही बघा लक्षात ठेवण्याची पद्धत आहे, लक्षात ठेवून घ्या. पुढे शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू असतो. बघा मित्रांनो हा देखील एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर काय करा शाकाहारी मित्रांनो बघा या ठिकाणी खाद्यपदार्थाच्या या ठिकाणी पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू असतो. तर जे की बघा क्रमांक ड हिरवा असतो. लक्षात तुम्ही ठेवून घ्या हिरवा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे पैकी क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात. तर बघा कागद मित्रांनो बनवण्यासाठी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा बघा प्रामुख्याने या ठिकाणी वापर करतात. तर जे की क्रमांक बघा क साग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे बघा मित्रांनो साग या मित्रांनो बघा या ठिकाणी वृक्षाचा वापर हा प्रामुख्यानं कागद बनवण्यासाठी केला जातो. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 16वा कशा प्रकारचा आहे. तर 16वा प्रश्न बघा यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो बघा यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण बघा कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. तर जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर मित्रांनो क्रमांक ब दगडी कोळशासाठी मित्रांनो बघा या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा दगडी कोळशाच्या खाणीसाठी. पुढचा बघा महाराष्ट्रात लागून असलेल्या कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राला लागून असलेल्या छेदून असलेल्या कोणत्या राज्याची सीमा ही बघा सर्वात या ठिकाणी लांबीची आहे. तर जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर बघा क्रमांक क मध्य प्रदेश बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. लक्षात ठेवून घ्यायचं बघा जे की क्रमांक या ठिकाणी क मध्य प्रदेश आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढे बघा 18वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. तर बघा महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यातून कोणत्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकार पालघर जिल्ह्यातून कोणत्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक मित्रांनो या ठिकाणी बंदर उभारणार आहे. तर जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर क्रमांक ड वाढवण बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो वाढवण या ठिकाणी बघा आपल्या महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यातून या ठिकाणी बघा मित्रांनो वाढवण या ठिकाणी अत्याधुनिक बंदर मित्रांनो या ठिकाणी उभारणार आहे. लक्षात ठेवून घ्या. बघा पुढचा मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही. तर बघा मित्रांनो या ठिकाणी मराठवाडा या विभागात या ठिकाणी खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा जे की क्रमांक क वाशिम हा जो मित्रांनो जिल्हा बघा या ठिकाणी मराठवाडा या विभागामध्ये येत नाही. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा जे की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. लक्षात ठेवून घ्या आणि 76 तालुके. मित्रांनो बघा या ठिकाणी जिल्ह्यांच्या तुलनेत आणि तालुक्यांच्या तुलनेत या ठिकाणी मराठवाडा मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या 6 प्रशासकीय विभागापैकी सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे किती 8 जिल्हे आणि 76 तालुके आहेत. पुढे बघा 20वा प्रश्न. तर सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी सागरेश्वर हे जे मित्रांनो अभयारण्य बघा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर जे की क्रमांक सांगली बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो बघा सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर हे अभयारण्य आहे जे की तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा क्रमांक आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा
भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र पुण्याजवळील डॅश डॅश येथे उभारण्यात आले. तर बघा मित्रांनो, भारतातील आपल्या पहिले ऊस संशोधन केंद्र हे मित्रांनो बघा पुण्याजवळील डॅश येथे उभारण्यात आले. तर जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर क्रमांक बघा मांजरी. मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी मांजरी येथे आपल्या भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र मित्रांनो या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 22वा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा या ठिकाणी भारतातील पहिला साखर कारखाना कोणत्या राज्यात उभारण्यात आला होता. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारतातील पहिला साखर कारखाना कोणत्या राज्यात उभारण्यात आला होता. तर जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक बिहार. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर मित्रांनो असणार आहे बघा बिहार. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, बिहारची राजधानी विचारली ती या ठिकाणी पटना आहे बघा, पटना. आसामची विचारली, आसामची बघा या ठिकाणी मित्रांनो दिसपूर आहे बघा. आसामची या ठिकाणी बघा दिसपूर, दिसपूर आहे. पश्चिम बंगालची कोलकाता आहे बघा, लक्षात घ्या कोलकाता ही मित्रांनो बघा या ठिकाणी पश्चिम बंगालची राजधानी आहे. पुढे यासोबतच बघा 23वा भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली. तर मित्रांनो बघा या ठिकाणी भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली. तर बघा या ठिकाणी 1871 की 1872 या 2 वर्षामध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी गोंधळतात, या ठिकाणी परेशान होतात की या ठिकाणी ॲक्च्युअल या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर कोणतं आहे. तर जे की मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं ॲक्च्युअल म्हणजे राईट आन्सर जे की क्रमांक 1872 बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर नाही मित्रांनो बघा या ठिकाणी 1871 साली या ठिकाणी आपल्या मित्रांनो भारताची जी पहिली जनगणना होती ती मित्रांनो सुरू झाली, परंतु 1872 साली या ठिकाणी बघा ती मित्रांनो जनगणना पूर्ण कधी झाली. तर 1872 साली झाली. म्हणून या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाची जे की राईट आन्सर क्रमांक 1872 तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे बघा, फिट आताच 1872. पुढे बघा 24वा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो. तर बघा गोड्या पाण्यातील मित्रांनो या ठिकाणी मत्स्यशेतीसाठी कोणता मासा या ठिकाणी सर्वोत्तम मानला जातो. तर जे की बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक बघा कटला. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर क्रमांक लक्षात तुम्हाला या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे. पुढचा शेवटचा बघा या ठिकाणी काय प्रश्न. तर दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे. तर दक्षिण भारतातील मित्रांनो या ठिकाणी पशुपालन हा बघा मुख्यतः कोणाचा या ठिकाणी व्यवसाय आहे. तर तोंडा लोकांचा मित्रांनो बघा या ठिकाणी हा व्यवसाय लक्षात घ्या, जे की क्रमांक तोंडा या लोकांचा मित्रांनो या ठिकाणी दक्षिण भारतात पशुपालन हा बघा मुख्यतः या ठिकाणी व्यवसाय आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, जे की क्रमांक तोंडा या लोकांचा या ठिकाणी हा या ठिकाणी व्यवसाय आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे बघा यासोबत तुम्हाला तर बघा हे होते आपल्या मित्रांनो आजचे या ठिकाणी एकूण 25 प्रश्नसंच, जे की बघा या ठिकाणी 2023च्या मित्रांनो झालेल्या DMER भरतीमध्ये या ठिकाणी विचारण्यात आलेले प्रश्नसंच. जर तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर बघा या ठिकाणी आपल्या आवडला मित्रांनो तुम्ही अवश्य लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत मित्रांनो हा संपूर्ण आपला काही व्हिडिओ आहे बघा अवश्य शेअर करा. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर ते देखील करून घ्या. तर मित्रांनो भेटू पुन्हा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत आणि कमी वेळात जास्त तयारीसाठी. तर पाहत राहा आपला आवडतं एज्युकेशनल यूट्यूब चॅनल. तोपर्यंत मित्रांनो बघा तुम्ही घ्या काळजी, करा अभ्यास.